नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण उज्जैन सोडतोय. आपलं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे, महाकाल, काळभैरव पासून सगळं. तर आज आपण सकाळी, आता वाजले आहेत 10, आपण निघालो आहे इंदोरकडे. आणि इंदोरला आपला परत 2 दिवसाचा स्टे आहे. इंदोर मला आता दाखवत आहे अराउंड 1 तास 28 मिनटं. म्हणजे आम्ही पोचू जवळजवळ 11:30-12 वाजेपर्यंत. तर बघूया, आपण तिथे गेल्यावर मी काय आहे ते पुढचा अपडेट देईन. तर आपण भेटू इंदोरला. आपण आता पोचलो आहोत मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहरात. हे शहर मालवा प्रदेशाचे व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. राणी अहिल्याबाई होळकर यांचे इंदोरच्या विकासात मोठे योगदान आहे. इंदोर हे मराठा इतिहासाशी घट्ट जोडलेले शहर आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक अशी याची ओळख आहे. हे शहर पोहे आणि जिलेबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथेही आपण Airbnb बुक केले आहे, तेथे पोहोचल्यावर दाखवतो. आपण Airbnb मध्ये चेक इन केले आहे. हा आहे मेन हॉल. हॉलमध्ये सोफा सेट, त्यालाच लागून किचन, सोफ्याच्या समोर टीव्ही. आता आपण प्रवेश करत आहोत आपल्या पहिल्या बेडरूम मध्ये. समोर एक डेस्क आहे आणि चेअर, एक विंडो. हा आहे बेड. त्यालाच अटॅच बाथरूम, टॉयलेट. हा आहे दुसरा बेडरूम. समोर बेड, त्याला लागून अटॅच टॉयलेट, बाथ. या बेडरूमला एक बाल्कनी आहे. बाल्कनीच्या खाली आपली गाडी दिसते आहे. किचनच्या बाजूला एक ओपन बाल्कनी आहे व त्यात एक वॉशिंग मशीन देखील आहे. आम्ही दुपारी 1 वाजताच इंदोरला पोहोचलो आणि दुपारच्या जेवल्यानंतर आपण आलो आहोत खजराना गणपती मंदिरामध्ये. मंदिराच्या या भिंतीवर सुंदर अशी भिंतीचित्रे आणि कलाकृती साकारलेली आहे. यात गणपतीची विविध रूपे सुद्धा बघायला मिळत आहेत. खजराना गणपती हे मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान आहे. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित असून खजरानाचे गणपती म्हणून हे देशभरात ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास मराठा काळाशी जोडलेला आहे. होळकर घराण्याच्या काळात मुस्लिम आक्रमणापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी भगवान गणेशाची मूर्ती खजरानाच्या जंगलात लपवून ठेवण्यात आली होती. नंतर अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी केली.
आणि मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. खजरानाच्या गणपतीची मूर्ती अत्यंत प्रभावी आणि तेजस्वी मानली जाते. भाविकांच्या मते येथे केलेली मनापासून प्रार्थना आणि नवस पूर्ण होतात, त्यामुळे हे मंदिर नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि बुधवारच्या दिवशी येथे विशेष गर्दी असते. मंदिर परिसर स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. परिसरात विविध इतर देवालये देखील आहेत. आता आपण आलो आहोत दुसऱ्या गणपती मंदिरामध्ये, ज्याचे नाव आहे बडा गणपती. नावावरूनच कळलं असेल, याची उंची सुमारे 25 फूट, रुंदी 20 फूट आहे. याची स्थापना इसवी सन 1875 मध्ये करण्यात आली. ही मूर्ती चुना, विटा, माती, गूळ, तूप, मध, केळी इत्यादी पदार्थ मिसळून तयार करण्यात आले असे श्रद्धा आहे. आपण आलो आहोत प्रसिद्ध अशा छप्पन दुकानमध्ये. छप्पन दुकान हे मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील अतिशय प्रसिद्ध आणि गजबजलेले खाद्य परिसर आहे. येथे एकाच रस्त्यावर 56 दुकानं असल्यामुळे याला छप्पन दुकान असे नाव पडले. स्थानिक तसेच देश विदेशातील पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण आहे. येथे पोहे, जिलेबी, भेळपुरी, पाणीपुरी, दाल बाफला, कचोरी, समोसा, रबडी, श्रीखंड, आईस्क्रीम यासारखे अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. इंदोरच्या खास चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर 56 दुकान हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. संध्याकाळच्या वेळेस येथे विशेष गर्दी असते, खास करून तरुण पिढीची. इंदोरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने 56 दुकानाला आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. आम्ही पण आता येथील स्वादिष्ट पदार्थाचा आनंद घेतो. आम्ही 56 दुकानामध्ये एवढे रमलो की पुढे आम्हाला राजवाडा बघण्यासाठी जायचे होते, परंतु ते आमच्याकडून मिस झाले व आम्ही डायरेक्ट आता आलो आहोत, याला म्हणतात सराफा बाजार. हा दिवसा बाजार सोने, चांदी व दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी ओळखला जातो, तर रात्री हा बाजार खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग बनतो. हा बाजार रात्री उशिरापर्यंत म्हणजे 2-3 वाजेपर्यंत चालू असतो. येथे गराडू, भुट्ट्याचा किस, दाल बाफले, जोशींचे दही वडे, खोबरा पॅटीस, कुल्फी, मालपोहा इत्यादी पदार्थ खास आकर्षण आहे. तसेच येथे विविध प्रकारचे फरसाण देखील मिळते, जे कधी आपण पाहिले सुद्धा नसेल. देशभरातून पर्यटक खास सराफा बाजारातील नाईट फूडचा अनुभव घेण्यासाठी येतात. उद्या देखील आपण इंदोर मध्येच आहोत व जाणार आहोत महेश्वर फोर्ट साठी, तर तो व्लॉग नक्की बघा. हा व्लॉग मी येथेच थांबवतो आणि खाण्याचा आनंद घेतो. भेटूया पुढील भागात. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.